आज नागरी सेवा दिन. प्रशासन अधिक सक्षम होण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी कसं जबाबदारीनं वागलं पाहिजे, स्वतःची कार्यकुशलता कशी वाढवली पाहिजे यावर भाष्य करणारा दिवस. जनतेचे प्रश्न जिव्हाळ्यानं सोडवणाऱ्या काही सनदी अधिकाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यातलेच एक सनदी अधिकारी सुरेश काकाणी आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दी. कुलथे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार, दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार सर, नागरी सेवा दिनाचं औचित्य काय सांगाल तुम्ही? नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये ज्या ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ज्या विविध विभागामध्ये किंवा त्यांच्यावर सोपवलेली जी विविध जबाबदारी होती ती सक्षमपणे, गतिमान पद्धतीने आणि लोकाभिमुखतेने पार पाडलेली आहे. अशा अधिकाऱ्यांना आणखी प्रोत्साहन देणे, त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करणे आणि त्यांच्यापासून इतरांनीसुद्धा प्रेरणा घेऊन अधिक जोमानं कामाला लागणे, हा एक हेतू मनात ठेवून नागरी सेवा दिवस हा 21 एप्रिलला आपण साजरा करतो आणि हा 11वा वर्धापन दिवस त्याचा आज होता. आणि त्यामध्ये राज्यातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्मानित केलं, गौरवान्वित केलं आणि उद्देश हाच की त्यांच्यापासून अधिक चांगली सेवा घडो आणि त्यांच्यापासून इतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि अधिक जोमाने कामाला लागावं. कुलथे सर, अधिकारी या प्रशासनातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यांची कार्यक्षमता अधिक चांगली व्हावी या दृष्टीने त्यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात? प्रथम हे सांगितलंच पाहिजे की आपलं या राज्याचं प्रशासन हे अतिशय पारदर्शक पद्धतीने कामकाज करत आहे आणि लोकाभिमुख निर्णय घेत आहे. हे जे शासनाने लोकाभिमुख निर्णय घेतलेले आहेत किंवा विविध प्रशासकीय निर्णय घेतलेले आहेत, याची प्रामाणिकपणे आणि जलद गतीने अंमलबजावणी करण्याची प्रमुख जबाबदारी ही निश्चितपणे अधिकाऱ्यांची असते. अधिकारी आणि कर्मचारी हे फार महत्त्वाचा घटक आहे. यांनी ते शासनाची धोरणं जनतेपर्यंत कशी जातील जलद गतीने हे पाहिलं पाहिजे, अशी त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. काकाणी सर, आज तुम्हाला नागरी सेवा पुरस्कार मिळाला, आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आज पंतप्रधानांनी एक बाब वारंवार ठळकपणे सांगितली की प्रशासनामध्ये गुणवत्ता वाढायला हवी, कार्यसंस्कृती अधिक चांगली करायला हवी. आज तुमचा सन्मान हा त्यातच एक प्रतीक आहे. तर हे अधिक चांगलं कसं करता येऊ शकतं? म्हणजे आता आपण गेल्या 2 दशकापासून आपण पाहतो आहे की माहिती तंत्रज्ञानामुळे किंवा जागतिकीकरणामुळे कामाला एक वेगळं गती आलेली आहे. आजचंच आपण उदाहरण जर घेतलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सत्कार करताना तिथल्या फोटो काढला. तो नांदेडला माझ्या एका सहकाऱ्यांनी त्याच्या व्हॉट्सअपवर गेला आणि लगेच त्यांनी मी खाली उतरेपर्यंत माझ्या व्हॉट्सअपवर तो पाठवला. म्हणजे माहितीचं देवाणघेवाणीचं वेग हा प्रचंड वाढलेला आहे आणि त्या वेगाशी समजा आपण जर जुळून घेतलं नाही किंवा त्या वेगासोबत आपण जर आपलं वेग कायम ठेवला नाही तर निश्चितपणे त्यामध्ये जनतेला सेवा देण्यामध्ये आपण कमी पडतो आणि त्याची परिणती अशी होते, त्याचा परिणाम असा होतो की जनतेमधला असंतोष हा वाढीला लागतो, शासनावरचा विश्वास हा कमी होत जातो आणि त्यामध्ये वेगळ्या आव्हानाला आपल्याला सामोरं जावं लागतं. ते होऊ नये म्हणून आपण आपली गती ही कालची जी गती होती त्याच्यापेक्षा जास्त गती आज असली पाहिजे. उद्याची गती आणखी आपल्याला त्यापेक्षा जास्त आपल्याला कदाचित लागेल, ती गती आपल्याला ठेवता आली पाहिजे आणि त्या गतीने आपण जर काम केलं तरच पण आपल्याला मग उद्याच्या नवनवीन आव्हानाला आपल्याला सामोरं जाता येईल, असं माननीय पंतप्रधान महोदय आणि आजही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणामध्ये तोच उल्लेख केलेला आहे की आपण या गतीसोबत आपण जुळून घ्या आणि या गतीच्या पुढे चाललो आपण तर निश्चितपणे आपल्याला ज्या समस्या उद्भवतात त्या उद्भवणार नाहीत. तुमच्या बोलण्यामध्ये एक असा उल्लेख आला की जनता आणि अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यामध्ये एक संवाद असला पाहिजे. तर कुलथे सर, हा असा संवाद आहे का जनता आणि अधिकाऱ्यांमध्ये? तो प्रभावीरित्या होण्यासाठी काय करता येईल? बहुतांशी सर्व अधिकाऱ्यांचा जनतेशी सुसंवाद आहे. जनतेची कामं जनताभिमुख पद्धतीने करावीत असाच आग्रह आणि असंच कार्यपद्धती अधिकाऱ्यांची आहे. परंतु ज्या ठिकाणी काही उणीवा राहतात त्यासाठी हे आम्ही अधिकारी महासंघाच्या वतीनं प्रतिपादन करीत आहोत की अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक या नात्यानं कार्यरत राहिलं पाहिजे आणि जनतेचे सेवक या नात्यानं त्यांनी कार्यरत राहिल्यानंतर जनतेला सुद्धा आपले अधिकारी येत असं वाटेल आणि आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा जनता जवळची वाटेल. अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जाऊन काम करावं, त्यामुळे अधिक चांगला एक शासनाचे एक मानस तयार होतो, शासनाबद्दल प्रतिमा तयार होते. अधिकाऱ्यांच्या हातात आहे शासनाची कशी प्रतिमा तयार करायची, ती त्यांनी केली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि महाराष्ट्रातले अधिकारी ते करतात. सर, अधिकारी जो आहे, सनदी अधिकारी, ह्याच्यावरती प्रचंड दबाव असतो, विविध घटकातून ताण असतात.
तर नेमकी आणखीन कशा प्रकारच्या आव्हानांचं स्वरूप आहे आणि त्यावरती मात कशी करता येऊ शकते? आता हल्ली म्हणजे वेगवेगळी आव्हानं येत आहेत. आपल्याला कदाचित कल्पना असते किंवा नसतेही. आता गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता, दुष्काळाचा भाग होता. त्यानंतर पाऊस झाला आणि अचानक काही जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. आता या आव्हानांचा आपण जर अभ्यास केला नाही, त्याची पूर्वतयारी केली नाही किंवा त्याच्यावर मात कशी करता येईल, एखादी उद्भवली परिस्थिती मात कशी करता येईल हे जर आपण अभ्यास केला नाही, तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला फार मोठे कष्ट आपल्याला त्यामध्ये टाकावे लागतात आणि जी अपेक्षित आहे तो लाभ आपल्याला मिळू शकत नाही किंवा ते रिझल्ट्स आपल्याला मिळू शकत नाहीत. आता आपण उदाहरण जर घेतलं, आता गेल्या मराठवाड्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून सततचं पाणी टंचाई आणि दुष्काळ पाऊस कमी पडल्यामुळे पडला होता. और यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने त्यावर कामगिरी केली, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आम्ही त्याच्यावर अत्यंत सक्षमपणे मात केली आणि लोकांच्या अपेक्षा ह्या आम्हाला मर्यादित ठेवता आल्यात. आणि ह्या अपेक्षा जर आम्ही लोकांमध्ये जाऊन जर काम केलं नसतं तर कदाचित या अपेक्षा वाढल्या असत्या आणि त्यावर आपल्याला नवीन आव्हाने उभं राहिलं असतं, असंतोष निर्माण झाला असता आणि वेगळेच प्रश्न निर्माण झाले असते. म्हणजे टंचाई एका बाजूला राहिली असती आणि वेगळ्याच आव्हानाला आपल्याला सामोरं जावं लागलं असतं. म्हणून आपल्याला काम करताना लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हा एक भाग, त्यानंतर आपल्याकडे काय काय रिसोर्सेस आहेत हा दुसरा भाग, त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण काय करू शकतो हा तिसरा भाग, आणि प्रत्यक्ष आपत्ती आल्यानंतर कमीत कमी हानी होईल असा आपण काय प्रयत्न करू शकतो हा चौथा भाग. हे आपण चारी चतुसूत्री जर आपण एकत्र गुंफली तर निश्चितपणे कुठली समस्या आली, कुठली आपत्ती आली तर त्यावर सक्षमपणे मात करता येतं आणि सक्षमपणे मात करताना झालेली झळ किंवा नुकसान हे कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतो. व्यापक पातळीवरती विचार केला तर ग्रामीण आणि शहरी भागातला असमतोल ह्याचा देखील प्रभाव पडतो? निश्चितपणे प्रभाव पडतो. आता आपण महाराष्ट्र जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नागरीकरण जवळपास 50% पर्यंत पोहोचलेलं आहे. ग्रामीण भाग देखील 50%च्या जवळपास आहे आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायाशी निगडीत आहे. आता आपण जर विचार केला की नगरी भागामध्ये समस्या आहेत किंवा नाहीत किंवा ग्रामीण भागामध्ये आहेत किंवा नाही, तर दोन्ही भागामध्ये समस्या आहेतच, याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु आपण मूळ हा विचार केला की नागरीकरण होण्याचं कारणं काय आहेत, की शेती व्यवसाय किंवा ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी या पुरेशा नसल्यामुळे त्या संधी शोधण्यासाठी स्थलांतरित शहरी भागाकडे लोक स्थलांतरित होतात आणि तिथे वेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यापेक्षा आपण शेती व्यवसाय हा जर आपण अधिक सक्षम केला म्हणजे तिथं आपण पाण्याची समजा आता जलयुक्त शिवार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जलयुक्त शिवार, की आपल्या शेतामधलं पाणी आपल्या शेतामध्ये अडलं पाहिजे, आपल्या शेतामध्ये मिळालं पाहिजे. पाणी आपण पुरेसं देऊ शकू का, आपल्या शेतीचा जी माती आहे जी वाहून जाते पाण्यासोबत ती आपल्याला थांबवता येईल का, जेणेकरून सुपीकता नष्ट होणार नाही. यासोबतच मग उत्पादन झाल्यानंतर उत्पादनाचा खर्च देखील कमी करता येईल का, त्यामध्ये यांत्रिकीकरणाकडे आपल्याला जाता येईल का. त्यासोबतच मग उत्पादन जास्त झालं तर मग बाजारामधले भाव पडतात, मग साठवणूक क्षमता आपल्याला वाढवता येईल का, किंवा गावामध्ये आपल्याला काही प्रक्रिया केंद्र निर्माण करता येईल का. तर या सगळ्या गोष्टीवर जर विचार केला तर ग्रामीण भागातला जर समस्या सुटल्या तर शहरी भागातील समस्या काही प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल, मायग्रेशन कमी होईल आणि त्या माध्यमातूनच आपण जास्त विचार करणं आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. कुलते सर, अधिकारी वर्गाची कार्यक्षमता सतत उंचावत राहायला पाहिजे, यासाठी आपला महासंघ काय पावलं उचलतोय? निश्चितच अधिकाऱ्यांनी कालानुरूप बदलत पाहिजे, प्रगती केली पाहिजे आणि त्यासाठी शासनाच्या वतीने सुद्धा ट्रेनिंगचे कोर्सेस घेतले जातात. यशोदा वगैरे अनेक ठिकाणी हे कोर्सेस सतत चालू असतात. परंतु आम्ही तेवढ्याच ट्रेनिंगवर न थांबता आम्ही अधिकारी महासंघाच्या वतीने सुद्धा जिल्हानिहाय प्रशिक्षण घेत असतो, कार्यसंस्कृती अभियान राबवत असतो. नुसतंच आपल्या मागण्या पगार द्या, पगार वाढवा, भत्ते द्या एवढ्यावरच मर्यादित न ठेवता आपण जनतेचे सेवक या नात्यानं कामकाज केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचं ट्रेनिंग चालू आहे. वर्क कल्चर त्यांचं सुधारलं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच कामकाज केलं पाहिजे अशी आमची धारणा आहे, पक्की धारणा आहे. काकाणी सर, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायला हवा हे पंतप्रधानांपासून आपल्या सरकारचं अतिशय महत्त्वाचं धोरण राहिलेलं आहे. बरोबर. पण आज अगदी अधोरेखित आणि ठळकपणे सर सांगितलेलं आहे पंतप्रधानांनी की आत्मस्तुतीसाठी हा वापर न करता किंवा स्वतःचं प्रमोशन न करण्यासाठी त्याचा वापर होऊ नये, तर समाज कल्याणासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. हे कसं साधता येईल? निश्चितपणे हे साधता येईल. आता आपण कुठेही आपण सोशल मीडिया, आता व्हॉट्सअप, फेसबुक आणि बाकीचे सुद्धा बरेचशा सोशल मीडियाचे साधनं सध्या फार लोकप्रिय आहेत. परंतु लोकप्रियता असले तर त्याचा आपल्याला उपयोग कसा करता येईल.
आता मी जवळपास या गेल्या 4 वर्षामध्ये 3 ठिकाणी मी काम केलेलं. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मी आयुक्त म्हणून होतो, सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो, नांदेडला तर जिल्हाधिकारी आहेत. आम्ही सोशल मीडियाचा वापर असा केला की त्यामध्ये प्रत्येक योजनानिहाय या योजनेमध्ये जे अंमलबजावणीचे घटक आहेत, ग्राम पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंतचे, या सगळ्या घटकांना एक सोशल मीडियाचा ग्रुप तयार त्यांना करून दिला, जेणेकरून एक सूचना दिली किंवा एक काम आपण केलं तर त्या कामाचं सगळ्यांना एकसारखंच त्यांना सगळ्यांना ते मूल्यमापन करता आलं पाहिजे किंवा त्या सूचनाचं अवलंब एकसारखाच करता आला पाहिजे. हा एक भाग. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही असा एक प्रयत्न केला की ठीक आहे, तुम्ही ज्या ठिकाणी कामाला भेटी द्याल, ज्या गावाला तुम्ही लोकांशी संवाद साधाल, त्या ठिकाणचं सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग करा आणि आम्हाला अपलोड करा सोशल मीडियावर. हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, आता त्याच्या पलीकडे आम्ही जातो आहे की तिथे गेल्यानंतर आपण जेव्हा फोटो काढाल तर त्याचे अक्षांश आणि रेखांशसुद्धा घ्या. म्हणजे त्यामध्ये हे साध्य होईल की आपला अधिकारी, कर्मचारी किंवा आपला घटक त्या ठिकाणी गेला का, गेला असेल तर त्यांनी तिथे जाऊन फोटो काढला का. मग हे सुद्धा आता आपल्याला एका ठिकाणी बसून बघता येईल. म्हणजे आपली यंत्रणा जर कामाला लावायची असेल, यंत्रणेकडून काम करून घ्यायचं असेल तर सोशल मीडियाचा वापर योजनेनिहाय, आपल्याकडे 100 योजना जिल्हाधिकाऱ्याकडे असतात, 100 योजनांमध्ये त्याला लक्ष देणं शक्य होत नाही, पण सोशल मीडियाद्वारे या 100 योजनांवर ते लक्ष ठेवू शकतात आणि त्यामध्ये नेमकं कोण काम करतो आहे, कुठे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कुठे काम समाधानकारक आहे हे बघता येतं. आणि त्यारूप आपल्याला आत्मस्तुतीसाठी नाही, परंतु शासनाची आणि जनतेची कामं सक्षमपणे, गतिमान पद्धतीने करण्यासाठी त्याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला करता येईल. तंत्रज्ञानाचा अतिशय सक्षम आणि सतर्क असा वापर आपल्याला करता येऊ शकेल निश्चितपणे. कुलते सर, आपण मगाचपासून अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि यावरती खूप चांगली चर्चा करतोय, पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये नागरिकांचं देखील चांगलं सहकार्य मिळायला हवं, यासाठी काय करता येईल? निश्चितच नागरिक आणि अधिकारी यांचं सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी फोर्थकमिंग पुढे आलं पाहिजे स्वतःहूनच. चांगलं काम करणारे अधिकारी जनतेला खूप आवडतात. किंबहुना आम्ही पाहिलं की चांगल्या जर का वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाली तर जनता मोर्चे सुद्धा काढतं. एवढं प्रेम संपादन कधी होऊ शकतं की तुम्ही नागरिकांची कामं झटपट केली पाहिजेत, योग्य कामांसाठी त्यांना हेलपाटे घालायला लावू नयेत, लवकर लवकर करावीत, अशी अपेक्षा आहे अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून. आणि त्या अपेक्षेला जाणून आमचे अधिकारी कर्मचारी निश्चितपणे काम करतात. सर, सगळा भर आहे तो सरकार खूप चांगल्या चांगल्या योजना जनतेसाठी करत असतं, पण त्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्या पोहोचाव्यात असा आग्रह पंतप्रधानांनी धरलेला आहे. निश्चितपणे. तर त्या कशा पोहोचल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? योजनेचं जेव्हा एखादी योजना तयार होताना त्यामध्ये नेमकं योजनेचं आपल्याला उद्देश काय साध्य करायचा आहे आणि तो कोणत्या पद्धतीने साध्य करायचा आहे किंवा त्या योजनेचं प्रिॲम्बल काय आहे आणि ते आपल्याला साध्य कसं करणार आहोत, याचा अभ्यास जर व्यवस्थितपणे जर केला, अधिकाऱ्यांना ती योजना जर लक्षात आली, नंतर मग ती खालच्या अधिकाऱ्यांना ते समजून सांगू शकतात आणि ग्रामीण पातळीपर्यंत सुद्धा ते योजना देऊ शकतात. आता नेण्याचे मार्ग, त्या योजना जनतेपर्यंत नेण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. वृत्तपत्राद्वारे आहेत किंवा दृकश्राव्य जसं TV आहे किंवा रेडिओ आहे याच्यामार्फत आहे किंवा गावागावामध्ये ग्रामसभा घेऊन त्यांच्यामार्फत आहे किंवा एका ठिकाणी जे योजनेमध्ये समाविष्ट होणारे घटक आहेत किंवा अंमलबजावणी करणारे घटक आहेत त्यांना एका ठिकाणी बोलवून त्यांचं प्रबोधन करणे आहे, अशा किंवा लहान लहान पुस्तिका आहे किंवा घडीपत्रिका आहेत, अशा अनेक प्रकारे आपल्याला त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतात. परंतु ह्या योजना पोहोचवताना पहिला प्रश्न येतो की हे कसं होईल किंवा याचा नेमका अर्थ काय. म्हणून त्याचं प्रिॲम्बल आणि त्याचा नेमका हेतू आपल्याला काय साध्य करायचा आहे, जो आधी मी मुद्दा सांगितला होता, याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं तर मग योजना राबवण्यासाठी अत्यंत सोपी होते आणि मग ती तळागाळापर्यंत आपल्याला नेता येते आणि तळागाळापर्यंत नेली की आपण त्याची अंमलबजावणी कुठलाही अडचण न येता ती आपल्याला राबवता येते आणि अपेक्षित हेतू शासनाचा म्हणा किंवा जनतेचा म्हणा तो साध्य करता येतो. तर अशा पद्धतीने आपण जर योजनाचं तळागाळापर्यंत जर नेल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. सर, पंतप्रधानांनी आज सांगितलंच आहे की प्रथेप्रमाणे सरकार येतात जातात, पण प्रशासन मात्र कायम राहतं आणि आपल्यासारखे अतिशय चांगलं कामगिरी करणारे अधिकारी आहेत त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सतत हे प्रशासन अधिक सक्षम होईल आणि जसं म्हटलंय 2022 पर्यंत आपण महासत्तेच्या दिशेने मार्गस्थ होऊ अशी अपेक्षा करूयात. आपण दोघं आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत. आपले मनापासून आभार. नमस्कार.